नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विषय इतिहास प्रकरण 4 भारतीय कलांचा इतिहास भाग 1 की अगदी अशा या भारतीय कलांचा इतिहास यामध्ये आज आपण भारतामध्ये विविध अशा प्रकारच्या ज्या काही कला आहे की अशा या कलांचा इतिहास आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. की अगदी यामध्ये आपल्याला कला म्हणजे काय हे आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचं आहे. त्यानंतर भारतातील दृक्कला परंपरा, भारतामधील ललित अंगित कला परंपरा, कला उपयोजित कला आणि विविध अशा प्रकारच्या व्यवसायाच्या ज्या काही संधी आहे की अशा या संधींचाही इतिहास आज आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. पहा की अगदी आपल्याला माहीत आहे की आपण भारतीय विविध अशा प्रकारच्या असणाऱ्या ज्या काही कला आहे या कला पाहत असताना सुरुवातीला आपल्याला कला म्हणजे काय हे आपल्याला या ठिकाणी प्रामुख्याने अभ्यासावं लागणार आहे. मग कला म्हणजे काय तर स्वतःचे अनुभव, भावभावना इतरांना सांगताना ज्यावेळेस एखादी सौंदर्यपूर्ण निर्मिती होते त्यावेळेस आपण तिला कला असं म्हणतो. आणि मग ही सौंदर्यपूर्ण कला निर्मिती विविध अशा प्रकारच्या गोष्टींमधून होताना दिसते. मग ती गायनामधून असेल, विविध अशा प्रकारच्या शिल्पामधून असेल, विविध अशा प्रकारच्या कुंचल्यातून, तर कधी वास्तुरचनेमधून सुद्धा अशा प्रकारची कला निर्मिती होताना आपल्याला आढळते. कला निर्मितीच्या मुळाशी जर आपण गेलो तर त्या कलाकाराची कल्पकता, संवेदनशीलता, भावनाशीलता आणि कौशल्य हे जे काही घटक आहे हे घटक प्रामुख्याने आपल्याला त्या ठिकाणी दिसत असतात. आणि म्हणून की अगदी कला म्हणजे स्वतःला आलेले आपले जे काही अनुभव असतात त्याचप्रमाणे त्यातून प्राप्त झालेलं जे ज्ञान असतं आणि मनातील भावभावना इतरांपर्यंत पोचवण्यासाठी प्रत्येक व्यक्ती सहजपणे एखादी सौंदर्यपूर्ण निर्मिती करत असतो तेव्हा तिला कला असं म्हटलं जातं. की अगदी जर आपण कलेचे विविध अशा प्रकारचे जे काही प्रकार आहेत ते प्रकार जर आपण पाहिले तर यामध्ये प्रामुख्याने दृक्कला आणि ललित कला या आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. की अगदी असे 2 प्रकार आपल्याला प्रामुख्याने या ठिकाणी सांगता येतील. की दृक्कला, मग ललित कलांना अंगिक कला असंही म्हटलं जातं. दृक्कलांचा उगम जर आपण पाहिला तर प्रागैतिहासिक काळामध्ये झालेला आहे. हे दर्शवणारे अनेक कला नमुने जगभरातील अश्मयुगीन गुहांमधून आपल्याला प्राप्त झालेले आहेत. आणि त्यामुळं हे अगदी जर आपण पाहिलं तर यामध्ये स्थापत्य, चित्रकला आणि शिल्पकला यांचा जो काही समावेश आहे हा समावेश आपल्याला दृक्कलामधून त्या ठिकाणी अनुभवायला येतो. पहा त्यानंतर जर आपण पाहिलं तर दुसरा प्रकार आहे ललित कला. की अगदी ललित कलांना अंगिक कला असं म्हटलेलं आहे. ललित कलामध्ये जर आपण पाहिलं तर गायन आहे, नृत्य आहे, नाट्य आहे, अशा प्रकारच्या कलांचा समावेश त्यामध्ये होताना आपल्याला आढळून येतो. पहा यानंतर आपल्याला कलेच्या 2 ज्या काही परंपरा आहे की अशा या परंपरांचा विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. की पहिली परंपरा लोककला आणि दुसरी म्हणजे अभिजात कला. की अगदी कलेच्या लोककला आणि अभिजात कला अशा प्रकारच्या 2 परंपरा या ठिकाणी मानल्या जातात. आणि मग लोककला जर आपण पाहिली तर ही अश्मयुगीन काळापासून अखंडितपणे चालत आलेली अशा प्रकारची परंपरा आहे. तिचा आविष्कार जर आपण पाहिला तर हा लोकांच्या रोजच्या जगण्याचा एक भाग असतो आणि त्यामुळे या परंपरेतील अभिव्यक्ती अधिक उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी सहभाग घेत असते. लोककलेची निर्मिती समूहातील लोकांच्या प्रत्यक्ष सहभागामधून होताना आपल्याला आढळते. यानंतर अभिजात कला अगदी ही कला नियमांच्या चौकटीमध्ये बांधलेली असून अगदी ती आत्मसात करण्यासाठी
दीर्घकालीन अशा प्रकारच्या प्रशिक्षणाची आवश्यकता त्या ठिकाणी असते. म्हणजे दीर्घकालीन प्रशिक्षण त्या ठिकाणी अभिजात कलेसाठी घ्यावं लागतं. यानंतर कलाशैली, की अगदी कलानिर्मितीची प्रत्येक कलाकाराची एक स्वतंत्र अशा प्रकारची पद्धत म्हणजेच शैली असते. एखादी पद्धत जेव्हा परंपरेचं स्वरूप धारण करते त्यावेळेस ती पद्धत विशिष्ट कलाशैली म्हणून ओळखली जाऊ लागते. प्रत्येक संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या कालखंडाशी आणि प्रदेशाशी निगडीत अशा प्रकारच्या असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कलाशैली या विकसित होताना आपल्याला आढळतात आणि त्या शैलींच्या आधारे प्रामुख्याने त्या संस्कृतीमधील कलेच्या इतिहासाचा जो अभ्यास आहे हा अभ्यास आपल्याला त्या ठिकाणी करता येतो. पहा, म्हणजेच प्रत्येक कलाकाराची एक कलाशैली स्वतंत्र अशा प्रकारची असते. प्रत्येक संस्कृतीमध्ये त्या कालखंडाशी त्याचप्रमाणे त्या प्रदेशाशी निगडीत वैशिष्ट्यपूर्ण कलाशैली या निर्माण होताना आपल्याला आढळतात. पहा, यानंतर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला एक चित्र दाखवलं आहे की मराठा चित्रशैली की कलाशैलीचं एक उत्तम अशा प्रकारचं उदाहरण म्हणून मराठा चित्रशैलीचा विचार आपल्याला या ठिकाणी करता येईल. सर्वसाधारणपणे इसवी सनाच्या 17व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये मराठा चित्रशैली ही विकसित होण्यास सुरुवात झालेली होती आणि मग अशा या शैलीतील चित्रे रंगीत आपल्याला आढळून येतात. ती भित्तिचित्र आणि हस्तलिखितामधील लघुचित्रांच्या स्वरूपामधील असल्याचं आपल्याला दिसेल. वाई, मेनवली, सातारा यासारख्या ठिकाणी जर आपण गेलो तर त्या ठिकाणी असणारे जे जुने वाडे आहे की अशा या जुन्या वाड्यामधून मराठा चित्रशैलीमधील काही भित्तिचित्र आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. मराठा चित्रशैलीवर राजपूत चित्रशैलीचा त्याचप्रमाणे युरोपीय चित्रशैलीचा प्रभाव हा पडल्याचा आपल्याला दिसेल की अगदी एखादी विशिष्ट चित्रशैली ज्या काळात विकसित झाली असेल त्या काळातील राहणीमान, पोशाख, रीतिरिवाज या गोष्टींचा जो अभ्यास आहे हा अभ्यास त्या शैलीतील चित्रांच्या आधारे आपल्याला करता येतो. यानंतर भारतातील दृक्कला परंपरा ही अगदी दृक्कलामध्ये प्रामुख्याने चित्रकला आणि शिल्पकला या कलांचा समावेश होताना आपल्याला आढळतो. यामध्ये चित्रकला की अगदी चित्रकला ही द्विमितीय असते. द्विमितीय म्हणजे काय की लांबी गुणिले रुंदी म्हणजे अशा पद्धतीची असते की जसं निसर्गचित्र, वस्तुचित्र, व्यक्तिचित्र, वास्तूंचे आरेखन इत्यादी चित्र रेखाटली जातात आणि त्यासाठी शिलाखंड, भिंती, कागद, सुती किंवा रेशमी कापडाचे फलक, मातीची भांडी यासारख्या माध्यमांचा उपयोग केला जातो. उदाहरण जर आपल्याला घ्यायचं झालं तर अजिंठा लेण्यातील बोधिसत्व पदमपाणीचे भित्तिचित्र की जे आपल्याला या चित्रामध्ये या ठिकाणी दाखवलेलं आहे. यानंतर लोकचित्रकला शैली की अश्मयुगीन काळामधील गुहाचित्रे अनेक देशामध्ये या ठिकाणी आढळून आलेली आहेत की अगदी कलेला अश्मयुगीन गुहाचित्रापासून ही जी परंपरा आहे ही परंपरा या ठिकाणी लावलेली आहे. भारतामध्ये मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यामध्ये अशा प्रकारची गुहाचित्र असलेली स्थळं आपल्याला सापडतात. मध्य प्रदेशामधील भीमबेटका या ठिकाणी गुहाचित्र प्रसिद्ध आहेत. भीमबेटकाचा समावेश तर जागतिक सांस्कृतिक अशा प्रकारच्या वारसास्थळामध्ये करण्यात आलेला आहे की अगदी अशा या गुहाचित्रांमध्ये मनुष्याकृती त्याचप्रमाणे प्राणी आणि काही भौमितिक आकृतींचा समावेश त्या ठिकाणी असल्याचं आपल्याला आढळेल. पुराश्मयुग ते शेतीची सुरुवात होईपर्यंतचा जो कालखंड आहे की अशा या कालखंडापर्यंत या चित्रांची शैली, त्यांचा विषय यामध्ये हळूहळू बदल होत गेलेले आपल्याला आढळतील. चित्रांमध्ये नवीन प्राणी,
आणि वनस्पती यांचा प्रामुख्याने समावेश झालेला आपल्याला दिसून येतो. त्याचप्रमाणे मनुष्याकृतींच्या रेखाटनाच्या पद्धतीमध्ये सुद्धा किंवा वापरलेल्या रंगामध्ये जो फरक आहे हा फरकसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी आढळून येतो. या चित्रांमध्ये काळा, लाल, पांढरा यासारखे नैसर्गिक द्रव्यांपासून तयार केलेले रंग त्या ठिकाणी प्रामुख्याने वापरलेले असतात. त्या काळातील लोकांचे त्यांच्या परिसरासंबंधीचं असणारं ज्ञान, त्या ठिकाणचा असणारा नैसर्गिक स्रोतांचा उपयोग करून घेण्याचं जे तंत्रज्ञान आहे यांचा जो विकास आहे हा विकास हळूहळू होत गेला. याची जी कल्पना आहे ती कल्पना आपल्याला विविध अशा प्रकारच्या चित्रामधून प्रामुख्याने त्या ठिकाणी करता येते. की लोकचित्रकलेची ही जी परंपरा आहे ही गुहाचित्रांच्या परंपरेशी एक नातं सांगणारी अशा प्रकारची असणारी आपल्याला आढळते. घरातील लग्नकार्यात, सणासुदीला भिंतीवर चित्र काढणे, अंगणामध्ये रांगोळी काढणे, ही अगदी अशा या विविध अशा प्रकारच्या गोष्टींचा, त्याचप्रमाणे चित्राच्या साहाय्याने आख्यानं सांगणे, यातून प्रादेशिक लोककला परंपरेमधील विविध जी काही चित्रशैली आहे ही चित्रशैली त्या ठिकाणी विकसित होताना आपल्याला आढळते. की अगदी यामध्ये आपल्याला आता लोकचित्रकला शैली ही अगदी लोकचित्रकला शैली आणि विविध प्रकार पाहत असताना लोकचित्रकला शैली की अशा या शैलीमध्ये मराठा चित्रशैली की आत्ताच आपण चित्रामध्ये पाहिलेलं होतं की मराठा चित्रशैली 17व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये विकासाची सुरुवात रंगीत अशा प्रकारची भित्तिचित्र आणि हस्तलिखितांमधील लघुचित्रांच्या स्वरूपामध्ये प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळते. राजपूत चित्रशैलीचा, त्याचप्रमाणे युरोपीय चित्रशैलीचा प्रभाव या मराठा चित्रशैलीमध्ये प्रामुख्याने आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. तत्कालीन पोशाख असेल, रीतिरिवाज असेल, राहणीमान असेल यांचा अभ्यास आपल्याला या चित्रावरून आपल्याला प्रामुख्याने करता येतो. पहा की अगदी अशा प्रकारची चित्र वाई, मिनवली आणि सातारा या ठिकाणी प्राचीन अशा प्रकारचे जे वाडे आहेत की अशा या वाड्यांच्या भिंतीवर अशा या शैलीतील चित्र आपल्याला आजही त्या ठिकाणी पाहायला मिळतात. यानंतर आपल्याला वारली चित्रशैली की अगदी वारली चित्रशैलीमध्ये वारली जमातीतील आदिवासी चित्रशैली आहे ही अगदी जीव्या सोम्या मशे यांनी वारली चित्रकला लोकप्रिय करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. की राष्ट्रीय त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय अशा प्रकारचा जो पुरस्कार आहे हा पुरस्कारही त्या ठिकाणी त्यांना प्राप्त झालेला आहे. पहा की अगदी यामध्ये जर आपण पाहिलं तर या चित्रामध्ये आपल्याला दिसतंय, पहिल्या चित्रामध्ये महाराष्ट्रातील वारली परंपरा आणि पिंगुळ किंवा ज्याला आपण चित्रकथी परंपरा असं म्हणतो ही लोककला शैलीची निवडक अशा प्रकारची उदाहरणं या ठिकाणी आपल्याला सांगता येतील. की ठाणे जिल्ह्यामधील जीव्या सोम्या मशे यांचा वारली चित्रकला लोकप्रिय करण्यामध्ये खूप मोठा अशा प्रकारचा वाटा आहे. त्यांना त्यांच्या वारली चित्रांसाठी भारतीय त्याचप्रमाणे जागतिक स्तरावरचे अनेक विविध अशा प्रकारचे पुरस्कारही प्राप्त झालेले आहे. 2011मध्ये त्यांना पद्मश्री अशा प्रकारचा जो बहुमान आहे हा बहुमानही त्यांना मिळालेला आहे. त्यानंतर आपल्याला दुसऱ्या चित्रामध्ये की हे जाणून घ्या की अशा या चित्रामध्येही आपल्याला इसवी सनाच्या 12व्या शतकातील सोमेश्वर या चालुक्य राजाने लिहिलेल्या मानसोल्लास किंवा अभिलषी तार्थ चिंतामणी या ग्रंथामध्ये चित्रकथी परंपरेचं जे वर्णन आहे हे वर्णन आपल्याला आढळतं. आणि त्यावरून या परंपरेच्या प्राचीनत्वाची जी कल्पना आहे ती कल्पना आपल्याला आल्याशिवाय राहत नाही. त्याचप्रमाणे कठपुतळी किंवा एखाद्या चित्राच्या साहाय्यानेही रामायण असेल, महाभारत असेल की अशा या विविध अशा प्रकारच्या कथा परंपरा म्हणजे चित्रकथी परंपरा होय. की अगदी कोकणामध्ये जर आपण गेलो तर कुडाळजवळच्या पिंगुळी गावामध्ये ठाकर आदिवासी समाजाच्या लोकांनी अशा प्रकारची परंपरा आपल्याला आजही जपल्याचं दिसेल. अशा या परंपरेतील चित्रे कागदावर काढून नैसर्गिक रंगामध्ये त्या ठिकाणी रंगवलेले असतात
एका कथेसाठी सर्वसाधारणपणे 30 ते 50 अशा प्रकारच्या चित्रांचा जो वापर आहे की हा वापर त्या ठिकाणी केला जातो पहा. म्हणजेच वेगवेगळ्या अशा प्रकारच्या कथा सांगण्यासाठी अशा या चित्रांच्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या पोथ्या चित्रकथी कुटुंबामध्ये त्या ठिकाणी जपलेल्या आपल्याला आढळतात की अगदी नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या या परंपरेचं पुनरुज्जीवन करण्याचे जे प्रयत्न आहे हे प्रयत्न सरकार आणि कलाकारांतर्फे त्या ठिकाणी केलं जात आहे की यामध्ये ही जी चित्रकथी परंपरा आहे ही चित्रकथी परंपरासुद्धा अतिशय महत्त्वाची अशा प्रकारची आहे आणि त्यामुळं की अगदी अशा परंपरेला पिंगुळ चित्रपरंपरासुद्धा असं म्हटलं जातं पहा. यानंतर आपल्याला पुढची कला अभिजात कला की अगदी अभिजात कला म्हटलं की प्राचीन वाङ्मय आणि अशा या वाङ्मयामध्ये विविध अशा प्रकारच्या कलासंबंधी विविध जे काही विचार आहेत ते विचार त्या ठिकाणी या वाङ्मयामध्ये झालेले आपल्याला दिसून येतात की यामध्ये एकूण 64 अशा प्रकारच्या कलांचा उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे. त्यामध्ये चित्रकलेचा उल्लेख आलेख्यम किंवा आलेख्यविद्या या नावाने त्या ठिकाणी प्रामुख्याने आपल्याला दिसून येतो. मग ही आलेख्यविद्येची षडांगे म्हणजे 6 महत्त्वाचे अशा प्रकारचे जे पैलू आहे की हे पैलू त्यामध्ये आपल्याला सांगितलेले आहे आणि त्यांचा विचार प्राचीन भारतीयांनी अतिशय बारकाईने अशा प्रकारचा केल्याचं आपल्याला दिसेल की अगदी ज्यामध्ये रूपभेद म्हणजे विविध आकार, प्रमाण म्हणजे प्रमाणबद्ध रचना आणि मोजमाप, भाव म्हणजे भावदर्शन, लावण्ययोजन म्हणजे सौंदर्याचा स्पर्श, सादृश्यता म्हणजे वास्तवाच्या जवळ जाणारं चित्रण आणि वर्णिकाभंग म्हणजे रंगांचे आयोजन म्हणजे अशा या गोष्टींचा समावेश आपल्याला अभिजात चित्रकलेमध्ये आपल्याला दिसून येतो. मग विविध अशा प्रकारचे धार्मिक पंथाचे आगमग्रंथ, पुराणे आणि वास्तुशास्त्रावरील ग्रंथ यामधून चित्रकला, शिल्पकला यांच्या संबंधीचा जो काही विचार आहे हा विचार मंदिर बांधणीच्या संदर्भामध्ये सुद्धा केल्याचा आपल्याला दिसून येईल पहा. यानंतर आपल्याला हस्तलिखितामधील लघुचित्रे की अगदी हस्तलिखितामधील लघुचित्रे यामध्ये आपल्याला या ठिकाणी चित्रकलाच्या शैलीतून अगदी पार्शियन आणि चित्रकारांच्या शैलीमधून लघुचित्र शैलीचा उदय झालेला आपल्याला दिसेल. दक्षिणेकडील मुस्लिम राजवटींच्या आश्रयाखाली दख्खनी लघुचित्रशैली ही प्रामुख्याने विकसित झालेली आहे की अगदी हस्तलिखितामधील लघुचित्रावर अगदी सुरुवातीच्या काळामध्ये पार्शियन शैलीचा त्या ठिकाणी प्रभाव असल्याचं आपल्याला दिसेल. दक्षिणेकडील मुस्लिम राजवटींच्या आश्रयाखाली दख्खनी लघुचित्रशैली ही विकसित झालेली आहे की मुघल सम्राट अकबराच्या कारकिर्दीमध्ये पार्शियन आणि भारतीय चित्रकारांच्या शैलीमध्ये असं मुघल चित्रशैलीचा जो उदय आहे हा उदय त्या ठिकाणी झाल्याचा आपल्याला दिसेल पहा. आणि त्यामुळं की अगदी अशा या शैलीचाही जर विचार आपण केला तर त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा अशा प्रकारचा आपल्याला दिसून येईल. यानंतर आपल्याला युरोपीय चित्रशैली की अगदी ब्रिटिश राजवटीमध्ये पाश्चात्य अशा प्रकारच्या चित्रशैलीचा जो प्रभाव आहे की हा प्रभाव भारतीय चित्रशैलीवर पडलेला आपल्याला दिसतो की अगदी सवाई माधवराव पेशव्यांच्या काळामध्ये स्कॉटिश चित्रकार जेम्स वेल्स याच्या नेतृत्वाखाली शनिवारवाड्यामध्ये एक कलाशाळा स्थापन केली होती आणि मग अशा या वेल्सच्या सोबत गंगाराम तांबट हा मराठी चित्रकार त्या ठिकाणी काम करत होता की अगदी अमेरिकेतील येल विद्यापीठामध्ये येल सेंटर ऑफ ब्रिटिश आर्टमध्ये त्यांची ही चित्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे जे स्कूल ऑफ आर्ट अँड इंडस्ट्रीमध्ये पाश्चात्य कलाशैलींचे शिक्षण त्या ठिकाणी दिलं जातं. पेस्तनजी बोमनजी यांनी अजिंठा चित्रांच्या प्रतिकृती बनवण्याचं जे काम आहे हे कामही त्या ठिकाणी केलेलं आहे.
चित्रवस्तूंचं हुबेहूब अशा प्रकारचं चित्रण करणं हे पाश्चात्य चित्रशैलीचं प्रामुख्याने वैशिष्ट्य समजलं जातं. आणि म्हणून जर आज आपण पाहिलं तर अगदी वेरूळ असेल, कारले असेल, या ठिकाणची जी काही लेण्या आहेत तर या लेण्यांची चित्रंसुद्धा या ठिकाणी चित्रकार गंगाराम तांबट यांनी काढलेली आहेत. आणि त्यामुळं चित्रवस्तूचं हुबेहूब अशा प्रकारचं जे चित्रण आहे हे चित्रण आपल्याला पाश्चात्य चित्रशैलीचं एक वैशिष्ट्य त्या ठिकाणी समजलं जातं. की मुंबईमध्ये 1857मध्ये स्थापन झालेलं जे स्कूल ऑफ आर्ट अँड इंडस्ट्री की अशा या पाश्चात्य कलाशैलींचं शिक्षण देणाऱ्या कलाशाळेमधून सुद्धा अनेक गुणवंत अशा प्रकारचे चित्रकार नावारूपाला आल्याचं आपल्याला दिसून येईल. विद्यार्थी मित्रांनो, आज पहिल्या भागामध्ये आपण इथेच थांबू. धन्यवाद.